लाडक्या बहिणींनो लक्ष द्या. आता लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठा आणि महत्त्वाचा अपडेट समोर आला आहे. सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणखी मोठे पाऊल उचलले आणि याचा थेट फायदा तुमच्या खात्यात होणार आहे. फक्त इतकंच नाही, महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घेतलेले नवे निर्णय, महिलांसाठी नवीन सुविधा आणि काम करणाऱ्या महिलांना मिळणारा खास 30 मिनिटांची सवलत, तसंच लखपती दीदी, अन्नपूर्णा आणि इतर योजनांमधून महिलांना मिळणारा मोठा फायदा. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला या योजनेचा पूर्ण लाभ मिळतोय का, की कुठेतरी काही अडथळा आहे? कारण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे संपूर्ण नवीन अपडेट, सरकारचे मोठे निर्णय आणि तुमच्यासाठी काय बदल होणार आहेत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ही माहिती चुकवली तर मोठं नुकसान होऊ शकतं. महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनंतर आता महिलांसाठी आणखी काही अत्यंत महत्त्वाचे आणि दिलासादायक निर्णय घेतले आहेत. विशेषतः नोकरी करणाऱ्या महिलांसाठी आणि ग्रामीण भागातील महिलांच्या सुरक्षेसाठी सरकारने कोणती मोठी पावले उचलली आहेत? मुंबईतील महिला कर्मचाऱ्यांना कामाच्या वेळेत नेमकी कोणती सवलत मिळणार आहे? हे सर्व आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. कम अर्ली गो अर्ली संकल्पना. सर्वात महत्त्वाची घोषणा झाली आहे ती मुंबई महानगर क्षेत्रातील शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी. मुंबईतील लोकलची गर्दी आणि प्रवासाचा त्रास लक्षात घेऊन सरकारने कम अर्ली गो अर्ली ही संकल्पना मांडली आहे. काय आहे हा निर्णय? जर महिला कर्मचारी सकाळी 9:15 ते 9:45 या दरम्यान कार्यालयात लवकर आल्या तर त्या संध्याकाळी 30 मिनिटे लवकर घरी जाऊ शकतील. फायदा काय? यामुळे संध्याकाळच्या पीक अवरमधील गर्दी टाळता येईल आणि महिलांचा प्रवास सुखकर होईल. लाडकी बहीण ते लखपती दीदी. राज्य शासन केवळ घोषणा करत नाही तर अंमलबजावणीसाठी कटिबद्ध आहे. लखपती दीदी योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी माझे शासन लखपती दीदी आणि लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून ठोस कारवाई करत आहे. बचत गट. महिला बचत गटांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि महिला आर्थिक विकास महामंडळ व उमेद अभियानाद्वारे सक्षमीकरण सुरू आहे. घरगुती कामगार. आत्तापर्यंत सुमारे 5,000 महिलांना घरगुती भांड्यांच्या संचाचे वाटप करण्यात आले आहे. सुरक्षा आणि आरोग्य. शक्ती फौजदारी कायदा व ऑपरेशन मुस्कान. महिलांच्या सुरक्षेबाबतही सरकारने मोठी माहिती दिली आहे. शक्ती फौजदारी कायदा केंद्राच्या नवीन भारतीय न्याय संहिता BNS लागू झाल्यामुळे जुन्या विधेयकात सुधारणा करून नवीन प्रस्ताव विधी व न्याय विभागाकडे पाठवला आहे. मिसिंग सेल. हरवलेल्या महिला आणि मुलांचा शोध घेण्यासाठी ऑपरेशन मुस्कान अंतर्गत तब्बल 42,596 बालकांचा शोध घेण्यात आला आहे. अधिशक्ती अभियान. ग्रामीण भागातील मुलींचे शाळा सोडण्याचे प्रमाण कमी करणे आणि गावे बालविवाह मुक्त करण्यासाठी हे विशेष अभियान राबवले जात आहे. अंगणवाडी आणि पोषण आहार. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा मानधनाचा प्रश्न असो किंवा अंगणवाडी केंद्रातील पायाभूत सुविधा, शासन यावर सकारात्मक विचार करत आहे. राज्यातील 1,10,000 अंगणवाडी केंद्रांमार्फत गर्भवती महिला आणि स्तनदा मातांना पोषक आहार पुरवला जात आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनाचे हे निर्णय तुम्हाला कसे वाटले? कम अर्ली गो अर्ली या निर्णयामुळे महिलांना खरोखर फायदा होईल का? तुमची मते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशाच नवनवीन योजना आणि अपडेट्ससाठी आपल्या लाडकी बहीण अपडेट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.